त्यांच्या समोर राजकारणाची सुरुवात केली ते अजितदादा आज आपल्यामध्ये राहिलेले नाहीत. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. परंतु माझे आणि त्यांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे होते. एकच फोटो मी आपल्याला दाखवतो. या फोटोमधून तुम्हाला कळेल की माझे आणि अजितदादांचे हे संबंध काय होते. अनेक वेळा ते माझ्यावर रागवायचे देखील. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही म्हणजे एकामेकाबरोबर चर्चा करायचो. ते हक्कानं मला एखादं काम सांगायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल अनेक वेळा ते माझ्यावर रागवायचे देखील. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही म्हणजे एकामेकाबरोबर चर्चा करायचो. ते हक्कानं मला एखादं काम सांगायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल संध्याकाळी 7 वाजता काही राजकीय विषय होते, काही MIDCचे विषय होते. आणि आज सकाळी ज्यावेळी ही बातमी कळली त्यावेळी खरोखरच प्रचंड धक्का मला पण बसलेला आहे. अजितदादाचं असं एकाएकी जाणं हा सगळ्यांसाठी, अख्ख्या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी एक खूप मोठी धक्कादायक घटना आहे. अजितदादा एक करारी, अतिशय डिसिप्लिन, लोकांमध्ये राहणारा, लोकांची कामं सतत करणारा, सकाळी उठून स्वतः नियमबद्ध राहणारा आणि सगळ्यांनाही नियमामध्ये ठेवणारी अशी एक व्यक्ती आज असा एक मोठा नेता आपल्यामधनं हरवून गेलेला आहे. या म्हणजे शब्द कमी पडतायत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहते. मी ज्यावेळेस 2008 मध्ये राज्य मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालो त्यावेळेस त्यांच्याकडे असलेल्या खात्याचा राज्यमंत्री मी होतो. आणि नवीन माणसाला कसं सोबत घेऊन त्यातले बारकावे कसे समजावावेत हे समजवण्याचं काम सुद्धा दादांनी मला केलं. आणि राजकारणामध्ये आपण कसं वागलं पाहिजे याचे धडे सुद्धा त्यावेळेस त्यांनी माझ्याशी चर्चा करताना अनेक गोष्टी मला त्यांच्याकडून शिकता आल्या. त्यांच्याबरोबर नंतरही मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. गेली 25 वर्ष सातत्यानं त्यांच्याबरोबर कधी सत्ताधारी बाकात तर कधी विरोधी बाकात बसून काम करण्याची संधी मिळाली. आणि आज महाराष्ट्रातील हा एक मोठा नेता की जे कल्पनाच करू शकत नाही, जे कल्पनेच्या पलीकडचं आहे की असं होऊ शकतं, असं घडू शकतं, असं अचानक काळाने घाला घालून एका लोकनेत्याला, एक समाजाप्रती समर्पित असलेल्या नेत्याला महाराष्ट्राला मुकावं लागलं हे अत्यंत दुःखदायक, वेदनादायक आहे. दादांची जनता दरबाराची पद्धत असेल, कार्यकर्त्यांचं जागेवरती काम करण्याची पद्धत असेल, प्रशासनावरती असलेली पकड असेल, या गोष्टीमुळे दादांनी एक दादाचं वेगळंपण महाराष्ट्रामध्ये ठेवलं होतं. ज्यावेळेस मी आमदार होऊन दादांच्या आशीर्वादाला गेलो तर दादांनी आनंद व्यक्त केला होता का माझा एक कार्यकर्ता आमदार झाला याचा मला आनंद आहे. आवर्जून मला भेटल्यानंतर काही सूचना दादा देत होते. पण आज खरंच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना घडवणारे दादा आज गेले याच्यावरती खरंच विश्वास ठेवणं अवघड जाते. आणि अतिशय जड अंतकरणाने, मनाने आज खरंच महाराष्ट्राची एक मोठी हानी झाली असं या निमित्ताने मी म्हणत. त्यांची कामकाजाची पद्धती हे एक आदर्श पद्धती होती. दिलेला शब्द पाळण्याची त्यांची भूमिका होती. आणि जे होईल ते स्पष्टपणे होण्यासारखं असेल तरच ते सांगायचे, नसेल होण्याचं तोंडावर सांगायचे की होणार नाही. याच्यामध्ये विनाकारण शक्ती खर्च करू नका. व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांचे संबंध माझे आणि त्यांचे चांगले होते. आणि असा एक राज्याचं नेतृत्व जे भावी कालखंडामध्ये मुख्यमंत्रीपदापर्यंत जाऊ शकलं असतं, अशा नेतृत्वाचं आज अस्त झालेलं आहे. आम्हाला तर धक्का पोहोचलाच, पण महाराष्ट्राची आणि देशाची पण खूप मोठी हानी झालेली आहे. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं विमान अपघातात आज दुःखद निधन झालं. मनाला अतिशय धक्का देणारी घटना आहे. अजितदादा हे त्यांच्या शब्दाप्रमाणे नेहमी सरळ, होला हो, नसेल काम होत तर नाही, हे शब्द नेहमी त्यांच्या तोंडात असत. अजितदादा जरी दिसायला कठोर होते, बोलायला जरी कठोर वाटत असले तरी हृदयाने ते फार मऊ होते. याचा अनुभव मला अनेक वेळा येत असेल. मी पुण्याहून मुंबईला येत असताना घाटामध्ये अपघात झाला आणि ती बातमी